श्रावण महिन्याचा पवित्र सोमवार, वानवाडी महादेव मंदिरात भक्तांचा ओघ। शिवलिंगावर बेलपत्र, जलाभिषेक आणि भक्तांची आस्था यांचा संगम। मंदिरात दर्शनासाठी आलेले भक्त, अभिषेक होत असलेला शिवलिंग, फुलांची सजावट आणि बेलपत्र। श्रद्धा आणि भक्तीचा संगम, वानवाडीमध्ये अनुभवतोय शांतीचा स्पर्श। या श्रावणात एकदा वानवाडी मंदिरात नक्की भेट द्या। हर हर महादेव। सपनों की मंजिल पास नहीं होती, जिंदगी हर पल उदास नहीं होती। भगवान पर यकीन रखना मेरे दोस्त, कभी कभी वो भी मिल जाता है जिसकी कभी हमें आस ही नहीं होती। नमस्कार मंडळी, मी रामेश्वर थोरात मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण घेणार आहोत देवदर्शन एका शांत, पवित्र आणि अप्रसिद्ध देवस्थानाचं, म्हणजेच वानवाडी येथील श्री महादेव मंदिराचं। हे मंदिर आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात। चला तर मग सुरू करूया आपल्या आध्यात्मिक प्रवासाला। हरडप कामारी रोडवर वसलेले हे छोटस पण पावन असं महादेवाचं मंदिर वाणी समाजानं उभारलं आहे। म्हणूनच या ठिकाणाला वानवाडी असं नाव प्राप्त झालं आहे। मंदिराचं स्थान हे हरडप गावाच्या काहीच अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात असून इथे गेल्यावर मनाला एक विलक्षण शांती मिळते। दैनंदिन जीवनात इथे भक्ताची फारशी गर्दी नसते। जे भक्त इथे येतात ते शांततेत पूजा अर्चा करून देवाशी एक आत्मिक नातं निर्माण करतात। मंदिर परिसरात बसून ध्यानधारणा करायला अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरण लाभते।
पण एक दिवस असा असतो जेव्हा इथली शांती भक्तिभावाने गुंजून उठते। तो दिवस म्हणजे महाशिवरात्री। या दिवशी वानवाडी येथे फार मोठ्या प्रमाणात एकदम मोठी अशी जत्रा भरते। शेकडो भाविक महादेवाच्या दर्शनासाठी दूरदूरून येतात। विशेष पूजन, अभिषेक, आरती केली जाते। भक्तासाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते। नमस्कार आजोबा। आजोबा, तुम्ही या देवस्थानला कधीपासून येता? या देवस्थानाविषयी काही तुम्हाला इतिहास माहीत आहे का? म्हणजे या देवस्थानाची स्थापना कोणी केली काही माहीत नाही तुम्हाला? बरं, इथं आल्याच्या नंतर तुम्हाला कसं वाटते? ठीक वाटते। काका, तुम्हाला या ठिकाणी आल्याच्या नंतर कसं वाटते? म्हणजे गावात वाटत नाही आम्हाला। म्हणजे तुमचं मन प्रसन्न होते या ठिकाणी आल्याच्या नंतर? तुम्ही या ठिकाणी कधीपासून येता दर्शनाला? 7 वर्षापासून। 7 वर्षापासून दर्शनाला या ठिकाणी येता। आणि या 7 वर्षात असलं तेव्हापासून इकडं दर्शन आहे। म्हणजे वयाच्या 7 वर्षापासून तुम्ही या ठिकाणी येता दर्शनाला। बरं, या देवस्थानाविषयी तुम्हाला माहीत आहे का? म्हणजे हे स्थापना कोणी केली, काय केली? स्थापना नाही, 4 पिढ्यापासून माहीत नाही। म्हणजे 4 पिढ्यापासून ही या देवाची स्थापना झालेली आहे। माहीत नाही तसं। मंडळी, जर तुम्ही कधी नांदेड जिल्ह्यात आला तर हरडप कामारी मार्गावर थोडं थांबा आणि वानवाडीच्या या शिव मंदिरात भेट द्या आणि अनुभवा एक शांत आणि आध्यात्मिक वातावरण। आपणास व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एक पवित्र स्थळाच्या माहितीने।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा.